भाजपा नेते अनिल कुमार यादव यांच्या नेतृत्वाखाली 2000 कार्यकर्ते इस्लामपूरच्या शेतकरी मेळाव्याला रवाना। इस्लामपूर येथे सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्याला शिरोळ तालुक्यातून 2000 कार्यकर्ते रवाना झाले। भाजपा नेते अनिल कुमार यादव यांच्या नेतृत्वाखाली रॅलीने शेतकरी मेळाव्यासाठी शिरोळ तालुक्यातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते रवाना झाले। शिरोळ तालुक्यात भाजपाने आपली पकड मजबूत केली आहे। इस्लामपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपाने शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले आहे। या मेळाव्यासाठी शिरोळ तालुक्यातून तब्बल 2000 कार्यकर्ते भाजपा नेते अनिल कुमार यादव यांच्या नेतृत्वाखाली रवाना झाले। भाजपा सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी देईल असा विश्वास व्यक्त करीत भाजपा सरकार हे शेतकरी हिताचे आहे, त्यामुळेच भाजपाला जनतेने निवडून दिले आहे असे सांगत भाजपाच्या इस्लामपूर येथील शेतकरी मेळाव्यात शिरोळ तालुक्यातून 2000हून अधिक कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे सहभागी होत असल्याचे सांगितले। या प्रसंगी ज्येष्ठ नेते विठ्ठलराव नाईक निंबाळकर सरकार, कुरुंदवाडचे माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे, जिल्हा परिषद सदस्य अशोकराव माने, जिल्हा परिषद सदस्य राजवर्धन नाईक निंबाळकर, शिरोळचे उपसरपंच पृथ्वीराज यादव यांच्यासह मान्यवर नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते। महानकारी न्यूजसाठी शिरोळहून अमोल पवार। आज महाराष्ट्राचे कर्तबगार मुख्यमंत्री शेतकरी मेळाव्याच्या निमित्तानं इस्लामपूरला येत आहेत। शेतकरी मेळाव्याबरोबरच काही आमची मित्रमंडळी आमच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन, आग्रहाला विनंतीला मान देऊन भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करायला लागलेले आहेत। आम्ही येड्रावकर सरकार, रामचंद्र डांगे साहेब, अशोकरावजी माने, धनाजीराव सायदळे ही मंडळी आम्ही एक 8 दिवस प्रयत्न करून काही मंडळींना आमच्याबरोबर तुम्ही या आणि भारतीय जनता पार्टी चांगल्या विचाराची पार्टी आहे, त्यामध्ये जॉईन व्हा असा आम्ही आग्रह केलेला। वैभव शिंदे वगैरे त्यांचे सर्व सहकारी आणि ही मंडळी आमच्यावर यायला तयार झाली। नामदार सदाभाऊ खोत यांनी आयोजित केलेल्या या शेतकरी मेळाव्याला आणि भारतीय जनता पार्टीमध्ये नवीन येत असलेल्या तरुण मंडळींना प्रोत्साहन द्यायचं, पाठबळ द्यायचं आणि आपल्या आव्हानाला प्रतिसाद दिल्याबद्दल त्यांचा सन्मान करायचा, या उद्देशानं शिरोळ तालुक्यातील प्रत्येक गावातील 2-3 गाड्या असं गृहीत धरून जयसिंगपूर कुरुंदवाड नगरपालिका आणि 53 गावच्या ग्रामपंचायतीमधील साधारण 2000 भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते इस्लामपूरला आदरणीय नामदार फडणवीस साहेब यांच्या सभेसाठी आम्ही जातो। जाण्याचा उद्देश एकच की भारतीय आजपर्यंत झालेल्या सरकारमध्ये सगळ्यात शेतकऱ्याचा विचार करणारच फडणवीसांचं सरकार आहे। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सरकार आहे आणि शेतकऱ्यांना आज संबोधित करणारे मुख्यमंत्री, त्या उद्देशाने जायचं आणि आमच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय नामदार चंद्रकांत दादा यांच्या विनंतीला मान देऊन वाळवा तालुक्यातील बहुसंख्य मंडळी या प्रवाहामध्ये सहभागी होत आहेत आणि आदरणीय चंद्रकांत दादांना ताकद द्यायची, मुख्यमंत्र्यांना ताकद द्यायची आणि आपल्या विश्वासावर आलेल्या लोकांना या ठिकाणी प्रोत्साहन द्यायचं, या उद्देशाने आम्ही शिरोळ तालुक्यातील 2000 कार्यकर्ते या मेळाव्यासाठी जात आहोत। दुसरं असं की जात असताना खर्चानं आपल्या गाड्या घेऊन कार्यकर्त्यांनी यायचं, कुणी गाड्या पाठवलेल्या नाहीत, आम्ही फक्त या म्हटलं, आम्हाला रिस्पॉन्स चांगला मिळाला म्हणून आम्ही एकत्र निघालो। हा एक विषय। नंबर 2, मी गेली 30 वर्षे साखर कारखानदारीमध्ये काम करतोय। दरवर्षी मग खासदार त्यांची संघटना असो किंवा रघुनाथदादांची संघटना असो किंवा अन्य संघटना असो, दरवर्षी FRPसाठी त्यांना आंदोलन करायला लागते। शासन, सरकार, कारखाना प्रतिनिधी आणि आंदोलक यांची चर्चा होऊन नेहमी ऊस दराची कुंडी फोडली जात होती। मात्र गेल्या 3 वर्षामध्ये नरेंद्रजी मोदी आणि आमचे फडणवीस सरकार इथं राज्यात आल्यामुळं एकदा या मंडळींना आंदोलन करायला गेली 3 वर्षे लागलेली नाही। गेल्या वेळेस FRP ठरली, चंद्रकांत दादांच्या नेतृत्वाखाली 175 रुपये जादा द्यायचा निर्णय झाला FRPपेक्षा। आज ही केंद्रानं FRPची किंमत आज वाढवलेली आहे, गेल्या वेळेच्या 265ने वाढवल्या। म्हणजे शेतकऱ्यांचे प्रश्न समजणारं खऱ्या अर्थानं मोदी सरकार आहे, फडणवीस सरकार आहे। तुम्हाला प्रॅक्टिकली तुम्ही जर विचार केला, 3 वर्ष आंदोलन नाही, आता आंदोलन जी होऊ लागली त्याला कारण आहे, प्रेमळ कारण आहे। भारतीय जनता पार्टीचं सरकार राज्यामध्ये 100% कर्जमाफीचा निर्णय घेणार आहे। कर्जमाफीचा निर्णय घेत असताना सर्वसमावेशक असावा। कर्ज एखादा थकीतला आपण सवलत देतो आणि प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्याला सवलत मिळत नाही, याचा आता सर्वे चालू आहे। आमची मंडळी शिवार यात्रेमध्ये गुंतलेले, तिथं माहिती घेतात, शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेतात
परत विस्तारक आमचे फिरलेले आहेत ग्रामीण भागामध्ये, ती लोकांच्या अडीअडचणी समजून घेतात. शेतकरी आणि शेतमजुराच्या दृष्टीने 2-3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. FRPच्या पुढं कायमी सरकार राहिलेलं आहे. नंबर 2, आपल्याला सरकारी नोकरांना ती पेन्शन मिळते. 60 वर्षाच्या पुढच्या शेतकऱ्यांनी शेतमजूरला किमान माझ्या माहितीप्रमाणे, हे काय अधिकृत नाही, किमान 3,000 मंथली पेन्शन मिळेल असे या सरकारचं धोरण आहे. येणारा पैसा कुठून म्हटला तर प्रचंड लाखो करोड रुपये जमवलेले आहेत नोटाबंदीच्या काळात, त्या पैशाचा उपयोग बहुसंख्य शेतकऱ्यासाठीच केला जाणार आहे. अशा पद्धतीने हे आमचं सरकार काम करते. शिवारावर जाऊन माहिती घ्यायला लागली शेतकऱ्यांना काय पाहिजे. 2-3 गोष्टी महत्त्वाच्या घेतल्या जाणार आहेत. 60 वर्षा पुढच्या शेतकरी शेतमजुराला पेन्शन मिळणार आहे आणि शेतकऱ्याबाबतचे निर्णय, मग विहिरीचा असो, बोरचा असो, शेततळी असो. आता आपल्याला ज्या गोष्टीची गरज नाही त्या ह्याच्या दुष्काळी भागामध्ये ज्या योजनेचा उपयोग झाला आपल्याला, मला वाटते जलयुक्त शिवार आम्हाला लागत नाही. एखाद्या 10 गाव बाळणे बसवल्यात, आपल्याला गरज नाही पण याने बसवली, तर जलयुक्त शिवारचा किमान 14,000 खेड्यांना उपयोग झाला या उन्हाळ्यामध्ये. असे प्रयोग हे करणारं सरकार आहे. म्हणून आम्ही त्याला पाठिंबा देण्यासाठी, त्यांची ताकद वाढवण्यासाठी आणि वाळवा तालुक्यातील नवीन मंडळांना प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही अशोकरावजी माने, राम डांगे, सरकार, धनाजीराव वरदळे की सर्व मान्यवर या दिंडीमध्ये, विकासाच्या दिंडीमध्ये सहभागी व्हायला निघाले आहे. आमच्या समेत 2,000 कार्यकर्ते स्वतःची शुद्धोरी घरातनं घेऊन येत आहेत. मिट्टी का फर्ज निभाने को, धरती का कर्ज चुकाने को, भारत का मान बढ़ाने को मैं कमल खिलाने आया हूँ, 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 मैं कमल खिलाने आया हूँ. पल पल बढ़ती महंगाई को, चोरी की एक एक पाई को, काले धन की परछाई को मैं ग्रहण लगाने आया हूँ, मैं कमल खिलाने आया हूँ, मैं कमल खिलाने आया हूँ, मैं कमल खिलाने